पण हाच एक दिवस, हे 2-3 दिवस असतात जे माझं घर होली डेज किंवा पवित्र दिवस असतात किंवा ते वेगळं मंगलमय वातावरण, तर त्याप्रमाणे ते मी मानतो. त्यामुळे ते 3 दिवस मला फार असं वाटतं की काय म्हणू आपण त्याला, डिटॉक्स होतात माझं घर कम्प्लीट. नाही म्हणजे काय संतोष बद्दल एवढं बोलायचं की खूपच म्हणजे प्रेमळ तर आहेत, चिडचिड पण आहेत. आईबद्दल ते एवढी माया की तो जरा असं तू झोप बस कर म्हणजे त्याला मला तो इतकं काही कामं करून द्यायला बघत नाही. जसा हिंदी आता छावा घातला तसा पिक्चर तो आता स्वतः तिथून बाहेर निघून साईन पेपर घेऊन कुठेतरी बाप्पा बाई देतो काम. तर मी त्या टायमाला रिक्षा चालवत होतो. म्हणजे काय त्या टायमाला ग्रॅज्युएट झालेले माणसं अप्रेंटिस मध्ये 300 रुपयात काम करत होते. आणि मोस्टली आता पूजा अर्चा वगैरे मी करतो. आता त्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्यात तर त्या घेतल्यात किंवा त्या घ्याव्या लागल्यात आणि घ्यायला हव्यात. त्या लाईव्ह ऐकायला मिळतात. जेव्हा मी परफॉर्म करतो ना स्टेजवर, समोरचे जे रिएक्शन पेशंटचे ऐकायला येतात ना, तेव्हा मी हुरूप अजून वाढतो. यार आपण करतोय किंवा तर आपण चुकलो तरी अरे काय मजा, एखादा पंच गेला वाया तर आपल्याला तिथेही कळतं की आपण चुकलो इकडे, यार हा पंच आपण चुकीचा घेतला. अभिनेता संतोष जोळेकरच्या घरी आले मी आणि पारसिक नगर या परिसरात सुंदर घर आहे आणि बाप्पा विराजमान आहेत. गोड डेकोरेशन आहे. पोराची थीम केलेली आहे संतोषच्या पुतणीनं आणि रात्रभर जागून वगैरे मैत्रिणींसोबत इंटरेस्टिंग. मला वाटतं गणेशोत्सवाच्या निमित्तानं असे छान काही काही कलाकुसर करायला मिळते. एक वेगळं निमित्त असतं. या निमित्तानं सगळे आपण एकत्र येतो. आणि संतोष जोळेकर हाय संतोष, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेशोत्सवाच्या मुद्रा निमित्तानं इकडे तू घरी आहेस कारण तू घरी, तुला घरात बघून खूप छान वाटते कारण आपण नाटकाच्या रिहर्सलला भेटतो तर कधी चित्रपटाच्या सेटवर किंवा कसली रिहर्सल असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये. घरातला संतोष काय आहे? घरात असलो मला तसंही काही काम नसेल आणि काहीच नाही मला घरी राहायला जास्त आवडतं. फार होम बाउंडेड माणूस आणि तर सण म्हणजे बाप्पा घरी आल्यावर म्हटलं 2 दिवस कुठेच जाणं नाही, येणं नाही. जे काही ते घरी फार तर खाली गेलो तर कोणाला सोडायला, पण मी बाहेर नाही. 2 दिवस पूर्णपणे घरी. त्याच्या आधी 3 दिवस अगोदर सगळी तयारी, साफसफाई वगैरे. आणि मग डेकोरेशन, यावर्षी डेकोरेशन आमच्या पुतणीने केलंय, मधुराने. तिने तिच्या मैत्रिणींनी केलंय आणि पूर्ण इको फ्रेंडली केलंय. सगळे असं पेपर वगैरे वापरून केलेलं आहे. शाडूची मूर्ती तर असतेच आपली, पण हे सगळं डेकोरेशन पूर्ण कुठेही थर्माकोल किंवा काही नाही, फक्त पेपर वर्क आहे. त्याच्याकडनं जाणून घेणार आहे मी. मला प्लीज तू या सगळ्या डेकोरेशन बद्दल सांग. कोण कोण मैत्रिणी आहे, तुझे काय काय इनपुट्स आहेत त्याच्यात? मी ऍक्च्युली माझी एक फ्रेंड आहे ती आणि त्या आम्ही दोघींनी मिळून सगळ्यात पहिले आम्ही बॅकड्रॉप बनवला गणपतीच्या मागचा. मग त्यांना छानपैकी असं स्टिक केलंय मोराच्या पिसांना आणि त्यावरती सुद्धा आम्ही छान असं ग्लिटर लावलंय किंवा ती फुलं आहेत साईडला, मागे ग्लिटर पेपर आहे. इथे कमळ केलंय आम्ही गणपती बाप्पासाठी आणि 2 मोर ऑफकोर्स आणि त्यांच्यासाठी एकदम छान अशी पिसा हाताने बनवली आहेत. एक ही कागदाची आहेत ना? आणि ही पण कट करून हाताने बनवली आहेत एक एक अशी त्याला आणि त्यांना कलर केलेला आहे छानपैकी असा. कार्डबोर्ड पेपर्स आणि ग्लिटर पेपर्स आणि फ्लावर्स असे सगळे यूज केले. आता मला सांग, संतोषने याच्यात तुला काय मदत केली? साफसफाई. आम्ही मेस केला त्याने तो सावरला. बस आवडला. नाही, जास्त महत्वाचं काम तेच होतं, साफसफाई करणं. डेकोरेशन काय कोणी करतं, त्यामुळे साफसफाई करणं जास्त महत्वाचं. त्यामुळे आम्हाला काल उशीर झाले, 4-4:30 वाजले. ते आमच्या चेहऱ्यावर दिसत असते जागरण, पण मजा असते, ती धमाल असते. आणि ते बऱ्याच दिवसांनी आधी घरीच बनवतो मी दरवेळेला, पण असं एवढं छान डेकोरेशन पहिल्यांदा तिने बनवलं आणि फर्स्ट टाइम तिने केलंय सुरुवात. त्यामुळे आता सगळी जबाबदारी तिच्यावरच. हो, आणि कारण मी दरवर्षी येते तुझ्याकडे, तर ते मला वाटतं यावेळेस अगदी ग्रँड करण्याचा जो काय प्रयत्न केला, पण यावेळेस या निमित्तानं घरचे सगळे कुटुंब एकत्र येतात. मित्रमंडळींपैकी इंडस्ट्री मधलं कोण कोण येत असतं आवर्जून? बरेच जण येतात, अनेक मित्र येतात. बऱ्याच जणांच्या घरीच बाप्पा असल्यामुळे कठीण होतं आणि माझा 1.5 दिवसाचा बाप्पा असल्यामुळे दोघांची पळापळ. म्हणजे माझा विजू येतो, बरेच जण येतो, कुशल वगैरे सगळेच मित्र येतात. त्यामुळे आणि माझा 1.5 दिवसाचा असल्यामुळे मलाही कुठे फार जाता येत नाही कोणा कुठे. पण आता 1.5 दिवस झाला की मग ज्यांच्या घरी 7 दिवसाची गणपती तिकडे मी जाईन. असं आता पाचसेच्या घरी असतो, पानसेकडे असतो, महेश सरांकडे आहे, त्याच्यामुळे तिकडे जाणारच.
आणि घाशिरांची टीम येणार आहे का? कारण सध्या घाशिरां- त्यांच्या त्याच टीम सोबत तू जास्तीत जास्त वेळ घालवतोस. टीम मधले बघू, त्या बोलवलंय, जे येणार असतील ते येतील. पण मजा येते, सगळी टीम आहेच, धमाल येते. घाशिराम नवीन आशीर्वाद मिळाले बाप्पाच्या ते नाटक. हा. पण या सगळ्यामध्ये कुटुंबाची साथ असणं खूप गरजेचं अर्थात, असतं. अर्थात. कारण त्यांच्याकडनं मिळणाऱ्या प्रतिक्रिया असतील किंवा अगदी आपण करिअरला सुरुवात करतोय तेव्हा असं मला वाटतं माझ्याच मुलाखतीमध्ये तू म्हटलं होतं की मी अभिनेता बनतोय, हे घरच्यांची प्रतिक्रिया फार वेगळी होती. हो. तर आज या निमित्तानं, गणेशोत्सवाच्या निमित्तानं संतोष जुवेकर यांच्या आई आहेत, तर त्यांनाही आपण बोलूया या मुलाखतीमध्ये. त्यांच्याकडनंही बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्ही त्याचं काम आवर्जून बघता का आणि त्याच्या काय त्याला प्रतिक्रिया देत असता? त्याला प्रतिक्रिया म्हणजे त्याचं पहिलं म्हणजे काम नेचरली बोलतात ना, ते लोक हावभाव करतात, हे करतात. तो असं बोलायला लागला की मला असं वाटतं तो घरातूनच बोलतोय. म्हणजे त्याच्यात फरक असा लोक म्हणतातच, ते संतोषमध्ये अजिबात फरक खरंच आहे. आणि त्याला असं हे कुठल्याही गोष्टीचा मी एवढा मोठा छावा, आता इतका मोठा पिक्चर, आता त्याचे बाकीचेही पिक्चर, आता त्याचं नाटक काशीराम. काशीराम कोतवाल, तर त्याचं म्हणजे आता इतका तो म्हणजे फेमस तर खूपच झालाय संतोष. म्हणजे आम्ही आई म्हणून, आता संतोषची आई म्हणून मला सगळेच ओळखतात. म्हणजे संतोषची आई आणि मी संतोष असं हे नाही, मला संतोषची आई म्हणून ओळखतात. आणि संतोष माझा जो काल आहे तो आज आहे. आणि त्याचं देवा गणपती बाप्पाजवळ एवढंच विनवणी आहे की त्याला सगळ्या गोष्टीत यश येऊ दे. म्हणजे त्याला पुढे असंच भरभराटीत जाऊ दे, त्याचे पाय जमिनीलाच राहू दे, असे उडता कामा नये. ते आहे ते असं उडत राहिलं, पण पाय हे जमिनीलाच राहिले पाहिजे. आणि जो आज आहे तसंच राहायला पाहिजे. आणि त्याचं काय बोलायचं, त्याच्याकडे तर भरपूर बोलायला, पण आता मग काय भरपूरच बोला. आज भरपूर बोलायचं म्हणजे संतोषला आम्ही नेहमीच भेटतो ना, आज तुम्हाला भेटायला. नाही म्हणजे काय संतोषबद्दल एवढं बोलायचं की खूपच म्हणजे प्रेमळ तर आहेत, चिडचिड पण आहेत. आईबद्दल ते एवढी बाया की तो जरा असं तू झोप बस कर, म्हणजे त्याला मला तो इतकं काही कामं करून द्यायला बघत नाही, पण मला हौस खूप आहे म्हणून खूप कामं करते. म्हणजे हे उचल ते उचल ते कर करत असते, पण तो खूप माझी काळजी करतो. आई म्हणून खूप म्हणजे खूपच काळजी करतो. त्याने त्याला काळजी घेतो म्हणजे आम्हाला आजारपण वगैरे म्हणजे आजार पण माझे माझी पळापळी कुठे वेळ मिळणार. त्या त्याला पण जेवढं बाप्पाला स्वतःची काळजी घेईल तेवढं बरं आहे. बाप्पाने मला इतकी हे दिलं की बाप्पाला माहिती आहे की मी जर बसले तर काही काही गोष्टी थोडा फार हे आहे, म्हणून बाप्पा माझ्या पाठीशी उभे आहे. मुलं तर आहेत, नवरा आहेत, आणि ही माझी मुलगी, नात मुलगी सर्वस्तच आहे. आणि आता असंच बाप्पाने दरवर्षी यावं, तू आमच्या हातून सेवा करून घ्यावी, आणि तुम्ही लोकांनी दरवर्षी येऊन आमची हो, मुलाखत आम्ही घ्यावी. दरवर्षी येतो. पण मला सांगा, या निमित्तानं तो घरी आहे, कारण आता सध्या खूप कामं सुरू आहेत. हा. पण घरी आहे तर आवर्जून त्याच्या आवडता पदार्थ जो काही त्याचा kitchen मध्ये- आवडता आता म्हणजे तो खूप डाईट करतो. जे मला काही बीज त्याच्या आवडीचं, पण तो आता खात नाही. त्याला ज्वारीची भाकरी, पालेभाजी, म्हणजे अशा कुठल्या भाजी, सलाड, म्हणजे असे आता तो खातो जास्त. म्हणजे मग ते त्याच्या तुम्ही आवडीचं स्वतः करून देतात. घरी आला की मी करू देतेच. आणि तो आधी म्हणजे स्वतःच प्रत्यक्ष करून सगळं व्यवस्थित करतो. त्याचं डाईटचं खूप असतं, खूप तब्येतीला सांभाळतो तो. त्याला आवडतं भाज्या, पण कधीतरी मी त्याला बोलते, कधीतरी बघतो अशा सणावाराला सगळं सोडून देतो, थोडं थोडं खातो. पण एरवी तो खूप डाईट करतो, त्याची स्वतःची काळजी तो स्वतः घेतो. पण मी जरी तो माझ्याजवळ असला तरी तो इकडे एकटा राहतो, मी तिकडे सगळीला राहते. पण रोज येतो, घरी असला की येतो. आला की काहीतरी थोडं खाणार वगैरे. पण आता पहिल्यासारखी वालाची उसळ, हे मोदक, काबू, पुरणपोळ्या, गोड, हे प्रकार तरी आता सगळं सोडून दिलेलं आहे, खात नाही. आता फक्त ओन्ली ज्वारीची भाकरी आणि त्याच्यामुळे तो एवढा इतका फिटनेस. इंद्रायणी भात, तो फक्त हेच जास्ती. आणि बाकीचं त्याचं जे काय आहे ते करत असतो तो. आणि आईकडे मला वाटते आज हे करा, मुद्दा बोलली आज संतोष वालाची उसळ, आज फ्लावर बटरची भाजी, तू मुद्दा बोललीस ना, तू मुद्दा बोललीस ना, मला खा. नाही म्हटलं असं मुद्दा नाही, पण थोडंसं खा, थोडं सगळ्या गोष्टी पोटात गेल्या पाहिजेत. असं नाही डाएट कर तुला हे सर, पण सगळ्या गोष्टी पोटात जायला पाहिजेत, पुढे ताकद राहिली पाहिजे. आज जो असा आहे तसं पुढे असंच राहायला पाहिजे. हो, त्यामुळे तो सातत्याने त्याने फिटनेस जो काही Fitness खूप खूप मेंटेन म्हणजे केलं. खूप काही लोक जे पाळत नाही, सांभाळ म्हणजे जे येईल ते पुढ्यात करतात, त्याच्या पुढ्यात कितीही ठेवलं तरी तो लाई खाणार, एकदा लाई म्हणजे नाही. हे खूप त्याचं हे आहे. पण संतोष आधीपासून जेव्हा नाटक आणि या सगळ्या गोष्टी करायचा, पण अभिनय करत नव्हता तेव्हाचा संतोष असेल, आणि अभिनयात आता ऍक्टर म्हणून जो आलाय अभिनव करत का तुम्ही नव्हता रे, पण अभिनव करायच्या आधीपासूनच त्याच्या अंगात कला आहे. तो लहान माझ्या आईकडे आम्ही गेलो ना, तर तिकडे बघ कावळ्याचे आवाज काढा, पक्ष्यांचे आवाज काढा,
आवाज काढत सुद्धा एक नंबर आहे. त्याच्यातून तर पुढे तो आलाय. त्याच्यानंतर एकांकी स्पर्धा म्हणजे शाळेतून कॉलेजमधून दप्तर टाकायचं आणि नाटकाचे आणि मकरंदा दीक्षा त्याच्यात क्रॉस करिक्शन नाटक. तो वेळेस ते लहान होते, त्याचे मित्र होते. शाळेतून आलं की दप्तर टाकायचं आणि तसंच पळायचं. बाबा विचारायचे संतोष कुठे आहे? गेला मित्रांबरोबर अभ्यास करायला गेला सांगायचं. पण मी त्याच्या पाठीशी राहिले. परंतु आज माझा संतोष खूप पुढे गेला आणि असाच पुढे जाऊ दे एवढीच देवा गणपती बाप्पाचं विनवणी आहे स्वामींकडे. आणि बाकीचं काय संतोषच्या बद्दल तर काय सांगण्यासारखं अरे, म्हणजे ते पुढचा प्रश्न विचारायला जागा दे. नाही थांबतच नाही ती. सोबतच गप्पा मारणार आहे. माझ्या सगळ्या कोणी ओळखीच्या झालेल्या आहेत. पण मस्त इतकं छान त्या सांगतायत. मला वाटतं त्यांच्याकडनंच ही सगळी काही कला आहे. तुला काय वाटतं आई बाबांना म्हणजे पहिल्यांदा पोळ्याच इतक्या आवडायच्या ना. सकाळ सकाळी त्याला गरम गरम एक तव्यावर पोळी आणि एक चहा ताटात पोळी. आता तो खात नाही पण त्याची जागा आता हिने चालवलेली आहे. म्हणजे मला आठवण ही आपली जसं याला देते तसं हिला. तो धाकटा आहे त्याला फक्त जेवताना पोळ्या हवेत परकेशला. पण ही अगदी चाच्याची जागा तिने बरोबर उचललेली आहे. त्यामुळे ते माझं त्या नजरेने त्याच्या नजरेला बघत असते. पण संतोष मध्ये कुठून आलंय हे? संतोषला तुमच्याकडून आलंय, कुठून आलं म्हणजे काय वडिलांकडनं तसं आलंय? बघायला गेलं तर Acting मध्ये? ऍक्टिंग त्याच्या लहानपणापासून स्वतःहूनच हे केलेलं आहे. तसं ऍक्टिंग काही गोष्टी मला पण खूप आवडतात वगैरे. म्हणूनच विचारायला होते. म्हणजे मला कोणाला तरी म्हणजे आवड मी असते. किती असं तरी मी दमलेली असते तरी मला खूप वाटतं. तरी आज मी पाहिजे तशी आज मी करायला Hello. हे नाही ना त्यामुळे नटली पण नाही. मला खूप आवडतं असं हा. करायला. खूप सगळ्यांना खाऊ घालूसे वाटतं. हा. कोणी किती मोदक करावे हे करावे. आता थोडं हो, थोडं आरामात कमी झालेलं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. कधी आणि या, रात्री आलं बाकी तरी काय चालेल. संतोषच्या Yes. बाकी माझी मधुरा ओके, माझ्या ओके, हाताशी ओके, आलेली आहे. ओके, ओके. विषयाला खूप करायची अजूनही तेही मला खूप सपोर्ट करतात. होत नाही तरी करतात. असंच आमच्या बाप्पाला सगळं पुढे आमचं रणगाणं पुढे जाऊ दे आणि तू आमच्याकडनं सेवा करून घ्यावी एवढंच मला आणि माझ्या संतोषला भरपूर कामं मिळावीत. मोठा पिक्चर आता ह्या वर्षात 2025 मध्ये मी बाप्पाला एवढं सांगितलं जसा छावा पिक्चर मिळालाय तसा माझ्या संतोषला मोठा पिक्चर हिंदीमध्ये आता मिळाला पाहिजे हीच मी माझ्या बाप्पाजवळ मी विनवणी करते. जसं छावा गाजवला छावामध्ये त्यांनी त्याचं काम केलं लोकांनी थांबणार नाही हा 3 तास. थांबणार नाही. छावामध्ये मला काही लोकांनी खूप काय काय केलं पण मला तसं काय तुम्ही नाही वाटलं. बोलाच. हा, काय? मला तसं काय वाटलं नाही कारण जितकं जेवढे बोलतील ना तितका संतोष पुढे राहील. हा, हे इथूनच आलं हा. होतं म्हणून मला ते जाणवत होतं. आणि तसंच आता काशीराव कोतवाल त्याला नाटक मिळालं. तुम्ही बघितलं नाटक बघितलं? मी बघितलेलं पण मी टीव्हीवर बघते. आता जाणार आहे मी गणपती कारण गणपती सत्यनारायण पूजा वगैरे सगळं होतं ना त्यामुळे माझं काय आणि मुंबईला होतं ना आणि त्याचं पहिलंच आणि तेव्हा आम्हाला घेऊन जाणार मुंबईला. आता मी म्हटलं आता गणपती झाले जो शो लागेल तो मी बघणार काशीराव कोतवालचा. आणि तो आज मी बघते ते याच्यामध्ये की ते सगळे हाऊसफुल आहेत. 3 शो झाले 3 हाऊसफुल आहे. असंच पुढे जाऊ नये पण बाप्पाजवळ एवढंच विनवणी करते जसा छावा पिक्चर मोठ्या याच्याजवळ मिळाला तसा आता परत संतोषसाठी मोठा पिक्चर ह्या 2025 मध्येच मिळावा अशी मी देवाचं विनवणी करते. अजून काय पाहिजे म्हणजे आई आपल्यासाठी सगळ्या प्रार्थना बाप्पाकडे करते आणि ते बस. तुला जाऊन काय Obviously. काम खूप कष्ट करतो इतके कष्ट करतो ना की त्याला उठवायला पण नाही. पहिल्यांदा ह्याला उठवायला लागते त्याला उठवायलाही लागत. मी जेव्हा फोन करते सुद्धा आई मी गाडीच आहे मी गाडीत आहे आणि त्याला उठवायला लागत नाही. परत स्वच्छतेच्या बाबतीत तर इतका आहे ना की सगळे मित्र म्हणजे सगळं आई कोण म्हणे संतोष एकटा राहतोय म्हणून काय घट आणि देवाची पूजा किती वेळ जरी असे वेळात वेळ काढू सगळ्या देवाची पूजा देवाचं देवाला जातो मोठे मोठे सगळ्या ठिकाणी फिरायला देवाचे दर्शन घ्यायला पण जातोय म्हणजे करतो ते देवाचं. म्हणजे त्या बाबतीत मला मी एकदम निश्चित आहे की मी जरी असले तरी माझा संतोष सगळं करेल एवढंच. आणि असं त्याच्याकडे ते बापाने करून घ्यावं बाकीच्यावर ह्याचंच लक्ष राहावं एवढंच आहे. आणि बाप्पाला म्हणजे माझ्या हातापायाला ताकद दे जरी ओरडला संतोष तरी मी करत राहणार बाप्पाची सेवा बस. किती छान छान बोलतायत तुम्ही म्हणजे काकू आणि हे सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आई वडिलांची साथ असणं खूप गरजेचं असतं आणि ते Absolutely. असले की आपण बाहेर जाऊन काम करू शकतो. तुझ्यासाठी ती अर्थात आता काकू ही ज्या सेवा पद्धतीने ही जी सगळी तयारी ना मी 4-5 दिवस आधीच करते कारण तो मी राहते तिकडे हा इथे राहतोय त्यामुळे सगळ्या वस्तू चांदीच्या वस्तू काय गणपती बाप्पाचे दागिने हे ते वस्तू सगळ्या म्हणजे मी 8 दिवस थोडं आधीच पिशव्या भरून ठेवते की मग आयत्या तरी कधीतरी आयत्या आज सगळ्या बाप्पाचे दागिनेच विसरू मिळाले पण धावत तो सोहळ्यावरच
जप्पा घातला आणि गाडीने पटकन गेला तो. ती इंटरव्ह्यू गेला आले गप्पा मारायला नाही आले. ते थांबणार नाही, मला चालू आहे. मज्जा आलेली आहे. मज्जा आली आणि मला खूप आता दरवर्षी अशी- मला निमित्त मिळालेलं गणपतीला यायचं ते हो. म्हणजे आणि काकांची माझ्या गप्पा मारायची. माझ्या संतोषचं कौतुक होते ना. हं. आज माझ्या अष्टगा म्हणजे आम्ही डहाणू साहित्य मी त्याच्या अख्ख्या अष्टगामध्ये माझा संतोष माझ्या लता म्हणजे माझ्या आईकडं नाव लताचा म्हणजे लता कृष्णाची पाठाजीचा मुलगा आज इतका मोठा पुढे. त्यामुळे मला गावाला सुद्धा गेला खूप लोक मला की तू मुलाला खूप घडवलंस. म्हटलं मी तर घडवलं पण माझ्यापेक्षा तो स्वतःच्या ह्याने घडलेला आहेस. मी घडवलं आई तर असतंच पण तो त्याची स्वतःची आवड त्याची जी होती त्याला मोठ्या मोठ्या नोकऱ्या पण आल्या होत्या पण त्यांनी नाही केल्या. त्याला ह्याच्यातच पुढे जायचं आणि ह्याच्यातूनच तर पुढे जाऊन त्यांनी आता नाव खूप कमवलेलं आहे. अजूनही नाव कमवू दे. आणि संतोष हा ह्या 2025 मध्ये एवढंच बाप्पा सांगितलंय की छावा सारखाच पाहिजे संतोषला मोठ्यात मोठा चांगला रोल मिळून पिक्चर मिळावा एवढी माझी देवाचा विनवणी करते. आणि बाकीचे तर मिळतातच होतेच पण जसा हिंदी आता छावा गाजला तसा हो, पिक्चर खरं. तो आता स्वतः तिथून बाहेर निघून साईन पेपर घेऊन देणार. येतो कुठेतरी. देणार बाप्पा साईन. बाई देतो आणि काम. देणार मी आणि बाप्पा पण मला जेव्हा साईन देणार देणार ना म्हणजे तेव्हा मी येणार आणि मी संतोषची नाही तर मी तुमची मुलाखत घेणार त्यावेळेस. मग काय मुलाखत घेणार मी देणार येऊन आणि माझ्या संतोषला मोठ्या हिरो बरोबर अगदी आवाज देणार त्याच्याबरोबर माझ्या संतोषला पिक्चर मिळाला एवढीच तरी. आणि डायरेक्टर पण चांगले मिळाले आणि सगळ्यांना संतोष आवडतो. पैसे पण मिळाले पाहिजे. पिक्चर मिळालं म्हणजे पैसे मिळणार करोडोनी पैसे मिळणार तुला. मी ते बघितल्याशिवाय जाणार नाही एवढं नक्कीच. पैसे पण मिळाले पाहिजे. पैसे तर मिळणारच ना प्रश्नच नाही. काही पैशाशिवाय तर कुठलीच गोष्ट घडत अगदी साधा बाहेर पडलं तरी एक लगेच पैसे लागतात. पैशाशिवाय कसं पैसे तर मिळणार नाही सगळ्या तुमच्या मनोकामना ज्या इच्छा आहेत त्या माझी बाप्पा इच्छा- पूर्ण करतील. हा. आणि त्या हो ना. निमित्तानं आम्ही जेव्हा येऊ तेव्हा पुन्हा तुमची मुलाखत हो घेणार. मी तुमच्याशी बोलणार आहे. किचन मध्ये तुम्ही काय करता ते सगळं जाणून घेणार. आता जरा तुम्ही बोलतात छान तुम्हाला बोलायला आवडतं गप्पा मारायला आवडतं पण काकांनाही भेटायचं तर ते मितभाषी आहेत का वगैरे त्यांच्याकडनं जाणून घेणार. हो बोल ना. असं लोणचं कसं लोणचं घातलं तर मोराला वेळ लागतो तर आता मुरलेला आहे आता. म्हणजे कुठचे त्याला कॅरेक्टर मिळालं तर तो इझी करेल अगदी घराचा एवढा विश्वास आहे. हां. आणि त्याचं एक भले याच्यात पण त्याच्या 3 पिढ्यामध्ये कसं असतात ना त्याच्या 3ऱ्या पिढीतला आहे. कारण आमचे वडील नाटकात त्या टायमाला काम करत होते. त्या स्त्रिया नव्हत्या म्हणजे स्त्री पाठ वडील आहे. नंतर माझा मोठा भाऊ तो मिमिक्री करायचा हे टाईप त्याच्यानंतर हां हे त्याचे जे हात ठेवला असं काही नाही बुवा मोठ्या भावाने पण ते 3 पिढ्यामध्ये असं चालत नाही म्हणजे 5 हिस्ट्री त्या हिशोबाने 3ऱ्या पिढीत आता हा आला. आणि बाकी काय त्याला माणसाचा गर्व नसावा पण स्वाभिमान असावा मानत राहायचं एवढं बाकी पण त्याचं काम जेव्हा बघता काय वाटतं तुम्ही त्याची फिल्म मध्ये किंवा मालिकांमध्ये किंवा नाटक बघितलं आहे का किंवा तेव्हा काय वाटतं त्याचं काम. हे कॅरेक्टर जे त्याला ते मिळते त्याला तो म्हणजे त्या हिशोबाने म्हणजे तेवढी तो निभावतो तो करतो तेवढी म्हणून त्याला ते कॅरेक्टर मिळते. आणि त्याला पण वेगवेगळे कॅरेक्टर करायचे त्याला पण आवड आहे ते मिळतात तर म्हणतो आपणहून करतो ते एखाद्या बनायला तुलाही जमणार नाही कसं नाही जमणार तसं आवतो ते एक तारामध्ये आवतो किंवा तुला नाही जमणार शेवटी याने का नाही जमणार केलं म्हणजे ते एवढा जर तिने स्वतःवर विश्वास करून तो एक तारा पिक्चर केला. आणि आता छावामध्ये काम केलं ते तुम्हाला आवडलं का किंवा आता घाशीराम नाटक करतोय बराच कालावधी. इथे बस. जसं आता मराठी मी तिकडे बस. कलाकाराला पहिलं स्टेज लागतं ए, स्टेजवर तर बस इथे बस ना एक इंटरव्ह्यू. तो स्टेजवरनं तो कलाकार आहे. म्हणजे मराठी तो पहिले म्हणजे एक पत्रे करेल असे करेल एक अंकी करेल हे होतं. तसं त्याने आता हिंदी नाटकात केलं म्हणजे त्याला हिंदीचा पिक्चर मिळाले एवढा म्हणजे म्हणतात ना मंडपात गेल्या त्या खुर्चीत बसायला पाहिजे म्हणजे एंट्री झाली आहे हिंदीमध्ये. अच्छा एक माझा विचार
बाकी आता त्याच्या हातात बोट धरायला दिल्यानंतर हात कसा धरेल, आपल्याला उभं राहिल्यानंतर बसायचं कसं ते त्याच्या कॅरेक्टरवर अवलंबून करायचं. पण लहानपणी ते कलागुण तुम्हाला पहिल्यापासून नक्की नाही बाबा मला. म्हणजे त्याने एकदा टीव्ही बघितला आणि एकदा बासरी वाजवतो ते मला बासरी शिकायची. ते बासरी शिकून झालं म्हणजे ते म्हणजे पूर्ण म्हणजे प्रत्येक गोष्टीची आवड ती पूर्णतः करणं ते आता हळूहळू चालू झालं. जसं कळलं नाही आपल्याला काहीतरी ते सगळंच आवडून एक काहीतरी पाहिजे हातात म्हणून त्यांना ते एकतरी काहीतरी हातात ठेवलं विशेष. पण संतोष, आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त होऊन जातो, आपलं लहानपण कधी कधी विसरायलाही होतं. पण आपल्या आई वडिलांमध्ये किंवा त्यांच्या आठवणीमध्ये आपलं लहानपणाच्या आठवणी असतात. हे खूप महत्वाचं. तर बाबा सांगतात किंवा आई सांगतात, तुला त्या लहानपणीच्या आठवणी हो, आणि खूप सगळ्या आहेत गोष्टी ना. त्यांच्याकडनं मिळत असतील. कारण आपण इतके व्यस्त होऊन जातो एका पॉइंटला हो. की आपल्याला आपलं लहानपण हरवत चाललेलं असतं. नाही पण मी शक्यतो नाही मी अजूनही माझ्या एरियात कधी कधी असं वेळ मिळाला तर मी जातो. मी ठाण्यात सुद्धा जोशीवाडीत आजी राहायची तर माझ्याकडे राहायचो. तिथे अजूनही सार्वजनिक गणेशोत्सव होतो. आता इकडचं दिदी चालू मी तिकडे पण पाया पडायला वगैरे जातो. तिथे म्हणजे जे वर्गणी वगैरे असतात, तिथे जास्त आम्ही दिवस काढलेत ते मी आजीकडे. त्यामुळे लहानपणीच्या ज्या जागा आहेत त्या अजून त्या ठिकाणी जाणं येणं असतं. तेव्हाचे माझे मित्रही अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. पण ऑब्व्हियसली आई वडिलांवर असल्याचे पण लहानपणाचे दिवस खूप आठवतात आम्हाला. तेव्हा तिकडे चाळीत पत्र्याची रूम होती आमची तिकडे, तिथे राहायचो. बाबा रिक्षा चालवायची. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे कनेक्शन आहेत अजून त्याविषयी. पण त्याच्यात आई वडिलांचीही काही स्वप्न असतात. त्यांनी सांगितलं की आम्हाला लहानपणापासून तर दिसतो तुला अभिनेता बनायचं. आई वडिलांची स्वप्न त्यावेळेस काय जाणवतं? त्यांचं काय त्यांना कुठलेही आई असं वडील वाटतं, असं आई वडिलांना काय वाटतं की ज्यावेळेस बापाला असं वाटतं वडिलांना वाटत असेल म्हणजे बाबा मी हे करतो तर माझ्यापेक्षा मुलांनी करायला पाहिजे, मी करतो ते मुलांनी करता का म्हणजे पुढचे वडील हीच अपेक्षा धरतात ना. तर मी त्या टायमाला रिक्षा चालवत होतो म्हणजे काय त्या टायमाला ग्रॅज्युएट झालेले माणसं अप्रेंटिस 300 रुपयात काम करत होते. आता म्हणून एवढं शिकून तर मग आपल्या व्यवसायात पडलेलं बरं. मग पहिले व्यवसाय करा म्हणजे उधार खाते म्हणजे रोकडा धंदा कुठचा रिक्षा. ते काय नंतर चालू 71-72 मग परमिट दिलं, मग बिल्डरच्या लँडने घुसलो थोडासा. या सगळ्या व्यवसायामध्ये ना नोकरी नाही गेली, व्यवसायातनंच होतं. पण त्याच सगळं ते म्हणतात ना एका प्रश्न काय त्याच्या आमच्या मंडळींची पण साथ आहे. हे मला पहिल्यापासून तसं हेच आपण पैसा काय आला की आमच्या आईकडे देईल माझ्याकडे देईल ते त्याला कसं म्हटलं घ्या त्याला पण म्हणजे देता हात आहे. आणि बाप्पा किती वर्षांपासूनचा आहे, म्हणजे कधीपासून आणताय तुम्ही? गणपती आणून आता आमच्या म्हणजे माझे संबंध तरी 50-55 वर्ष झाले. कारण आमचा जोशी पहिला गावाला कोकणात होता. म्हणजे आमचं घर एका म्हणजे घराने एकच होतं पण एका देवघरात 2 गणपती होते. मग ते आता नंतर आमच्या तिकडे भटजी असायचे म्हणजे आमचे वडील कधी गेले नाहीत गावाला. त्या भटजीने त्यांची मुलं मोठी झाली आणि ते गणपती तर एका घरामध्ये 2 बसायचे गणपती. तेव्हा ते म्हणलं की तुमचे देव फिरते आहेत तर तुम्ही तुमच्या गणपती म्हणजे आता आम्हाला 50-60 वर्ष झाली माझ्या. कारण आता माझ्याच लग्नाला 50 वर्ष झाली. त्याच्या आधीपासून तिथे गणपती आणतो म्हणजे 55 वर्ष गणपती आणून आम्हाला त्याच्या आधी गावाला होतं लग्न. पण आम्हाला गणपतीची सेवा करून 55 वर्ष झाली. याला 6-7 वर्षात होतं तरी आपण तिकडे डोंबिवलीत यायचा भाऊ गणपती. नंतर मग तोच म्हणायचा भाऊ म्हणायचा की माझ्या नावात नाही म्हणून माझ्या नाही पण पहिला होतो मी आता पुढच्या वर्षी माझ्याकडे. असं 3 वर्ष गेली. म्हणजे शेवटी बाप्पा ह्या लढणार तर बाप्पा विचार मला कधी नेतोच. शेवटी त्यालाच ती बुद्धी झाली आणि त्या काकालाही बुद्धी झाली नाही बाबा पण करतो तो पण ती सेवा. परंपरा असते ना संतोष, गणेशोत्सवाची असते ती पुढे नेताना आपण एक जबाबदारीने पुढे आणतो. ती कशा पद्धतीनं तू आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाहतो? हा म्हणजे काकाकडे होतं जेव्हा काका आता मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी माझ्याकडे शिफ्ट झालं. कारण काका त्याची पण तब्येत जरा डाऊन होती. त्याला एकट्याला ते आता होत नव्हतं वयानुसार म्हणतो मी इथेच आणलं. पण आता काकू पण येतेच इकडे. काका आता नाहीये, काका वारला आता 3 वर्षात. आणि आता बाबा आई वगैरे सगळे घरी येतातच. त्यामुळे मी माझ्या घरी आता बाप्पाची मूर्तीची स्थापना करतो पण सगळेच तिथे जमायचे तसेच इकडे जमतात. आणि मोस्टली आता पूजा अर्चा वगैरे मी करतो. आता त्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्यात तर त्या घेतल्यात किंवा त्या घ्याव्या लागल्यात आणि घ्यायला हव्यात. आणि त्याला आवडीने घेतले म्हणजे असं जबरदस्तीने संतोष केलं. हा मी आवडीने मला ते आवड आहे. पहिला असं बाबा तुमच्याकडनं मी गणपती घेतला
डायरेक्ट काकाकडे नाही अपेक्षा केली, काकाने दिलं असं. मी गणपती माझ्याकडे डायरेक्ट मुलाकडे गेले आणि माझ्याकडे. त्यामुळे मला ते ते कर्तव्य मी माझी आवड म्हणून करतो. त्या कर्तव्याला म्हणतात ना काही लोक फक्त ती कर्तव्य आहेत म्हणून पार पडायची, पण मी माझी आवड, ते कर्तव्याची आवड आहे मला. सो मला ती आवड आहे, त्यामुळे मी बाप्पाच्या घरी येणं ते 1.5 दिवस किंवा ते 2-3 दिवस ते एक वेगळाच माहोल असतो घरात. कारण असंही मी आईकडे जाणं येणं असतंच किंवा वेगळं, पण एक आपल्या घरात आज मी ते एकटा राहतो तेव्हा मोस्टली जास्त माझे मित्र फ्रेंड्स वगैरे सुद्धा आम्ही आम्हाला टाइमपास वगैरे करतो. पण हाच एक दिवस, हे 2-3 दिवस असतात जे माझं घर होली डेज किंवा पवित्र दिवस असतात किंवा ते वेगळं मंगलमय वातावरण, तर त्याप्रमाणे ते मी मानतो. त्यामुळे ते 3 दिवस मला फार असं वाटतं की काय म्हणू आपण त्याला, डिटॉक्स होतात माझं घर कम्प्लीट, डिटॉक्सिफाय होतं कम्प्लीट. त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी गेन करतो. गणपतीच्या बरोबर माणसं पण येतील, नातेवाईक पण येतील. ह्या स्वतःला करायचं तरी स्वतः घर टाकून ठेवतो, पण आणखीन ते काय असेल त्या घरी परवा घर, पण ते आलं का मग 4 माणसांमध्ये वेळेवर पाहिजे सगळं लक्षात येईल. मग ते सगळं रेडी करण्यासाठी तर 3 दिवस आधीच राहतो. म्हणजे ते चांगलं आहे एका दृष्टीने. आणि आपल्याला कसं ही एखादी गोष्ट आवडते, ते आपल्याला जो मनुष्य आवडतो त्याच्याकडे आपण जातो. तशी ह्याला मुळातच आवडतं म्हणून त्या गणपतीला पण वाटलं बाबा हा करणार आहे, मी ह्याच्याकडे जातो. दोघांनी बुद्धी, ह्याला बुद्धी झाली गणपतीने, आणि तो आपण बघतो. पण या घरातलं तुझी जी काय बाल्कनी आहे जिथे तू जास्त वेळ घालवतो, मला त्या बाल्कनीत जाऊन थोड्या गप्पा मारायच्या. चल ना, दाखवशील इथे पण टेरेस तिकडे इथेही खूप छान असं हो. कोजी केलेलं आहे आणि मोस्टली तिकडचं आम्ही काय. एकटा असतो मोस्टली जास्त इथे पण, आणि टेरेस पण आहे तुला टेरेस मध्ये. आणि छान पाऊस आहे बाहेर, गणेशोत्सवाचं वातावरण आहे, इतकी छान ही बाल्कनी मला खूपच आवडलं आहे. आणि ते तू छान करून घेतलंयस ना. हो, मी ते शेड करून, पण मला नाही याचा युजच करता येत नव्हता. तर खूप धूळ वगैरे यायची आणि पावसाळ्यात पाणी पण इथे यायचं डायरेक्ट, त्यामुळे म्हणजे ते कव्हर करून घेतलं. आता म्हणजे प्रॉपर युज करता येत. आणि खूप छान व्ह्यू फार भारी वाटते ते पाऊस पडताना इथे बसायला, कॉफी पीत. अमेझिंग प्लेस. निवांत. आणि तुझं काही स्क्रिप्ट तिकडे मस्त टेकून तिथेच वाचत बसतो, मस्तपैकी तकिया घेऊन तिकडे टेकून किंवा पडून दुपारच्या वेळेला. अमेझिंग निवांत क्षण मला निवांत शांत. मी माझा लॉकडाऊन केला अख्खं. हो. ते 2 वर्ष म्हणजे त्यातलं काही महिने मी लंडनला अडकलो, ती गोष्ट वेगळी, पण मोस्टली घर माझं लॉकडाऊन इथेच गेलं. लंडनला झाडू मारताना हा, जे इथे करत होतं लंडनला केलंय मी. पण ते लॉकडाऊन हे घर होतं म्हणून सुसह्य झालं मला. पण आताच घाशीराम कोतवालला मिळणारा रिस्पॉन्स, आता काहीच प्रयोग केले तुम्ही, पण अमेझिंग हाऊसफुल शोज आहेत. काय काय लोक रिॲक्ट होतात, कारण तू बऱ्याच कालावधीनंतर रंगमंचावर काम करतोय. बऱ्याच कालावधीनंतर मी थिएटर करतोय, शिवाय नुसतं बऱ्याच वर्षांतर नाटक नाही करत आहे, तर बऱ्याच वर्षांनी नाटक करतोय, तेही सुद्धा घाशीराम कोतवाल सारखं एक क्लासिकल पॉलिटिकल कल्ट नाटक आहे ते. आणि खूप नावाजलेलं, खूप मोठ्या धाटणीतलं, खूप मोठ्या जॉब, वेगळंच आहे त्याचं. एक क्लासीनेस, खूप त्याची ग्रेड वेगळी आहे, त्यामुळे त्याचा दर्जा नाटकाचा वेगळा आहे. त्यामुळे असं नाटक करायला मिळणं हे मी एकतर स्वतःचं खूप भाग्य समजतो. त्यात भाग्य, आनंद आणि सर्वात म्हणजे जबाबदारी. कारण विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं नाटक आज NSD सारख्या अभ्यासक्रमात येते. NSD ला अनेक महान दिग्दर्शकांनी हे नाटक केलेलं आहे, कलाकारांनी यात काम केलं आहे. मोठमोठे म्युझिक डिरेक्टर्स आहेत. चंदावरकर त्यांचं म्युझिक आहे, त्यांचं वसंत देवानंदनी याचं ट्रान्सलेशन केलंय, हिंदी अनुवाद केलाय. त्यामुळे ह्या नाटकाच्या मागे असलेली जी नावं आहेत ती फार मोठी नावं आहेत. आणि अशा लोकांनी ऑलरेडी या नाटकासाठी बरंच काही करून ठेवलंय, एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवलंय ही कलाकृती. त्याचा एक सहभाग होणं किंवा ती आता आपल्या खांद्यावर पेळणं, एक जवळजवळ शिवधनुष्य पेळण्यासारखं. आणि अभिजित पानसरेंनी मला विचारलं, त्यांनी मला कास्ट केलं. आधी मला टेन्शन आलं होतं, पण म्हटलं नाही, बघूया आपण. काय शेवटी जोपर्यंत आपण समुद्रात उडी मारत नाही तोपर्यंत त्याची खोली आणि त्याच्यात पोहणं आपल्याला जमत नाही किंवा आपण शिकता येत नाही. सो मी प्रयत्न केला आणि अजूनही प्रयत्नच करतोय. सो मोठी जबाबदारी पार पडते. पण 3 प्रयोग झालेत, लोकांचे खूप चांगले रिस्पॉन्स असतात. काही लोकांना आवडतंय, काही लोकांना नाही आवडतंय, कारण काही लोकांच्या मनावर जुन्या घाशीराम कोतवालचा पगडा आहे अजून. त्यामुळे मला वाटतं की अभिजित पानसरे काहीतरी नवीन
देण्याचा प्रयत्न केलाय. रादर घाशीराम कोतवाल हे नाटकच कालातीत आहे. हे त्या त्या काळाला अनुरूप असणारं नाटक आहे, संहिता आहे. म्हणजे आज पानसेनी किंवा भालचंद्र गोबलांनी नाटक केलंय किंवा जे रचलंय, लिहिलंय, तयार केलंय, दिग्दर्शन केलंय, ते आत्ताच्या काळाला सुटेबल कसं असेल. म्हणजे घाशीराम कोतवाल, नाना फडणवीस तेव्हाही होते, आजही आहेत आणि पुढेही राहणार आहेत आयुष्यात. म्हणजे जसजसा काळ बदलत जाईल तशी वृत्ती बदलत जाईल. वृत्ती म्हणजे वृत्ती तीच राहील, पण ती त्या प्रकारे त्या काळाप्रमाणे समोर येईल. तर आत्ताच्या काळात जशी समोर यावी तशी त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. ती त्याची भाषा म्हणा, लँग्वेज म्हणा, कॉस्ट्युम्स आहेत किंवा म्युझिक आहे, त्याच्या लाईट्स वापरले आहेत, त्या सगळ्या गोष्टी थोड्या बदलल्या आहेत. म्हणजे मी म्हणेन की स्टफिंग त्यातलं तसंच आहे थोडंफार, पण त्याचा साचा बदलण्याचा प्रयत्न केलाय थोडा आजच्या काळाला अनुरूप कसं होईल. नाटक बघितलंय आणि तू जीव ओतून काम करतोयस अगदी तुझ्या त्या एंट्री पासनं ते शेवटापर्यंत. आम्हाला वेगळ्या पद्धतीनं संतोष अनुभवायला मिळतोय त्या निमित्तानं. आणि तू दिसतंय तुला खूप आवडतंय ते सगळं. हो, ऑब्व्हियसली मला म्हणजे मुळातच केवळ घाशीराम कोतवाल करतोच आहे, आवडलंय म्हणूनच. आणि मग ते कोणाला आवडणार नाही. माझ्यासारख्या कुठल्याही कलाकाराला जर संधी मिळाली तर तो आनंदाने ते करायला पुढे येईल. ती मला मिळाली संधी. अनेक भूमिका ज्या मी केल्यात त्या मला आवडल्यात म्हणूनच करत आलोय. आणि मला वाटतं कलाकार म्हणून एखादी भूमिका जेव्हा मला आवडते आणि जेव्हा मला आवडल्यानंतर जेव्हा मी ती करतो तेव्हा ती समोरच्याला, माझ्या प्रेक्षकांना आवडते. आणि जर मलाच नाही आवडलं तर ते मी पोहोचवू शकणार नाही. त्यामुळे घाशीराम करताना एक वेगळा हुरूप, एक वेगळी काय म्हणू आग आहे काम करताना. कारण ना मला ना ही संधी वाटते की संतोष जुळेकर आतापर्यंत लोकांना संत्या आणि मन्या माहिती आहे. संत्या म्हटलं की अरे संत्या रे आपला रे संत्या, संत्या म्हणजे फुल टाइमपास. त्यामुळे टाइमपास असं म्हणता मला काही वाईट नाही वाटत त्याचं. मी आहे धमाल, मजा मस्ती करणारा आहे, माझा स्वभाव तसा आहे. पण संतोष जुळेकर इतर कलाकारांप्रमाणे त्यातला एक वेगळी बाजू आहे, माझी एक वेगळी बाजू आहे. माझ्यात एक वेगळा कलाकार आहे जो कलाकार वाट बघतोय अशा भूमिकांची, जेणेकरून माझ्यातला कलाकार प्रयत्न तरी करेल निदान माझ्या त्या दिग्दर्शकांना, माझ्या निर्मात्यांना सांगण्याचं की अरे मी अगदीच केवळ त्यातला नाहीये, तर मी अशाही भूमिका करू शकतो किंवा मी प्रयत्न तरी करू शकतो. मी अशाही भूमिका करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझी मेन गोष्ट म्हणजे माझी दुसरी बाजू लोकांपर्यंत कळेल, जाईल, पोहोचेल. आणि मला कुठेतरी असं अरे संत्या का असं बोलणार, अरे संत्या का असं कुठेतरी विचार करायला थोडं थांबतील माझ्या बाबतीत की अरे संत्या म्हणजे काही वाईट अर्थाने ते म्हणतात असं नाही. फार कधी कधी घेतलं जातं. म्हणजे कोणी ठरवून घेत असेल, कोणी न ठरवता चुकून होत असेल, त्याबद्दल मला म्हणायचं नाहीये. पण जर घेतलं जात असेल तर आता ते कदाचित काय म्हणतात जाणीवपूर्वक थोडस थांबायला भाग पाडेल. घाशीराम सारखं नाटक की अरे थांब, संत्या आहे का, अच्छा ओके, किंवा संतोष आहे ना, तर मला वाटतं की तो थोडासा विचार बदलेल कदाचित, आणि तो बदलावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी नाटक करतोय किंवा नाटक करण्याची संधी मला मिळाली, तो मी प्रयत्न करतोय. बाकी म्हणजे त्याच्यात किती परफेक्शन आणण्याचं तू, म्हणजे ती भाषा असेल त्याच्यामधला तो स्वच्छपणा. हिंदी पण बऱ्याचदा आपण मराठी आणि त्याच्यानंतर हिंदीमध्ये करत असताना, तर ते मी नाटक बघताना मला ते जाणवतं की इतक्या स्वच्छ पद्धतीने ते हिंदी किंवा ते संवाद फेक असते किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी, कारण ते कॅरेक्टरच एवढं काय काय करण्यासारखं आहे. त्यामुळे तुला एक अभिनेता म्हणून खूप गोष्टी एक्सप्लोअर करता आलेल्या. हिंदीसाठी तर मी आधीपासून स्वतःचा प्रयत्न करतोच आहे. म्हणजे बोली भाषा बऱ्याच वेळेला म्हणतात की मराठी नटांमध्ये किंवा फक्त मराठी नटांबद्दलच बोललं जातं, आणि जे फार चुकीचं वाटतं मला. कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला अरे मराठी, त्याच्यात थोडासा हिंदीमध्ये ना मराठीचा टोन येतो का. पंजाबी जी ऍक्टर्स आहेत त्यांच्या हिंदीमध्ये पंजाबी टोन येत नाही. आपल्याकडे अनेक साऊथचे ऍक्टर हिंदीत काम करतात, त्यांच्या हिंदीमध्ये साऊथचा टोन येत नाही. येतो ना, अनेक बंगाली ऍक्टर्स आले, अनेक फॉरेनचे ऍक्टर काम करतात, त्यांच्या पण हिंदीत येतो की टोन. मग तुम्हाला मराठी माणसाचाच टोन का खटकतो. माझे सदाशिव अमरापूरकर किती मोठे अभिनेते, त्यांनी त्यांची हिंदी तुम्ही ऐकली असेल तर तुम्हाला तो टोन मराठी यायचाच, पण आज एक मुकाम बनवलं ना त्या माणसाने. मग मला वाटतं ही जी माणसं बोलत असतील अरे तुला त्याच्या हिंदीत ना मराठीचं जर राहिलं तर मला वाटतं त्या माणसाने मग ते मला माहित नाही. तर मला असं वाटतं की ठीक आहे, असं नाही, याचा अर्थ हा नाही मी अंग झटकत नाही की मला तयारी करायला नाही पाहिजे किंवा मला स्वतःला तयार करायची काही गरज नाही, असं नाही.
तर ती गरज आहे, ती केलीच पाहिजे. किंवा कुठलीही भाषा, त्या भाषेचा एक काय म्हणू, कुठली भाषा तुम्ही लहेजा अवगत असतो करताय, कुठली असो, मग ती हिंदी असो, मराठी असो, तेलुगू असो, तामिळ, पंजाबी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, एनी. जर तुम्ही त्या भाषेला आपलंसं करताय तर तुम्ही त्याला सगळ्या गोष्टींसकट आपलंसं करा. मग एक कलाकार म्हणून मग ती प्रॉपर शिकली पाहिजे. तर मी तसा प्रयत्न करत होतो. आणि मुळात या नाटकात काम करताना अनेक नट आहेत त्यात काम करण्याची, हिंदी भाषिक आहेत. सर्वात म्हणजे संजय मिश्रा सर. संजय मिश्रा. एक त्या नाटकात काम करायला मिळणं, त्यात संजय मिश्रा सारख्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळणं, एकतर माझं सॉलिड, मी बऱ्याच वेळेला म्हणतो की सॉलिड पॉवरफुल मॅनिफेस्ट करत असतो. त्यामुळे जसं मी अनेक नाटकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, जी मॅनिफेस्ट होतं वाजपेयींपासून किंवा पुढे अजूनही आहे, तसं माझं मिश्राजींबरोबर होतं. आणि मला या नाटकात ती संधी मिळाली. आणि केवळ अशी तशी छोटी मोठी नाही, तर अगदी 1 to 1 आम्ही काम करतो. त्यामुळे त्याचा मला फायदा हा झाला की संजय मिश्रांसारखा MSDचा मोठा अवलिया नट सोबत असताना माझी शाळा घ्यायला ते होतेच. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्यांच्यासोबत काम करताना या गोष्टीचा आम्हाला फायदा मिळाला, मी फायदा उचलला. आणि त्यांनी कुठल्या ठिकाणी प्रत्येक वेळेला नाही नाही ऐसे बात कर, नाही ऐसा होना चाहिए, देख नाही ही लाईन तुझा ऐसे दे. त्यात मुळात काही माणसं बरोबर असतील आणि तो मग माहोल बनतो ना की तुम्ही आपण त्याच्यात जेलप होता, तुम्ही जेल होता. आणि सो त्याप्रमाणे मी होत गेलो, प्रयत्न करतोय. मी असं नाही म्हणत की मी अगदीच ऑफिसदी आणि स्खलित हिंदी बोलू लागलोय, पण जो प्रयत्न करतोय तो आणखीन जास्त करण्याचा प्रयत्न मी करेन. पण येस, लोकांपर्यंत पोहोचतंय, लोकांना आवडतंय. अनेक रिएक्शन चांगले येतात की आम्ही आधी युट्यूबला पाहिलंय घाशीराम, पण तुमचं घाशीराम बघताना काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे आय डोंट नो, फार मोठी गोष्ट आहे मला कॉम्प्लिमेंट मध्ये आलेली, सॉरी. पण हा अर्थात म्हणून की आशीर्वाद म्हणा प्रेक्षकांचा आणि सगळ्यांचा, किंवा माझे सगळं टीमवर्क आहे. अभिजित पानसे आहे, किंवा आमचे जे इतर कलाकार आहेत त्यांच्यासोबत राहून कदाचित हा मला कॉन्फिडन्स आला की मी काम करतोय. त्यामुळे लोक की तुझं भाषण लक्षात राहील की, कारण अशी नाटकं आहेत ना, सखाराम पाईंटर आता सयाजी दादा करतात, किंवा एकच प्यालासारखं नाटक आहे, किंवा हा तोही दुर्वांची जोडी आहे. ही खूप अजरामर नाटकं आहेत. आणि या नाटकात काम करणारा प्रत्येक कलाकारावर त्या प्रेक्षकांची नजर असते. कोण करतं सखाराम पाईंटर, अच्छा एकच प्याला, कोण करतं एकच प्याला, अच्छा रायगडाला जेव्हा जाग येते, कोण करतंय रायगडाला जाग येते. म्हणजे अशी नाटकं आहेत ना, जी नाटकांची नावं आली की हो का, कोण करतंय, त्याचा रोल कोण करतंय. त्यामुळे घाशीराम हे नाटक त्यातलं एक असं आहे की अच्छा घाशीराम कोण करतंय, कोण घाशीराम. मग बऱ्याच वेळा सुरुवातीला संत्या, आणि ऑब्विसली मला ते अपेक्षा, तू करतोयस, बर, असं झालं होतं. आता त्यांनी अजून काही लोकांनी पाहिलं नाहीये, पाहतील. मी असं नाही, मी काहीतरी सॉलिडच ब्रह्मास्त्रच काढले आणि मी सॉलिडच करणार, पण मी काहीतरी माझं वेगळं बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो मला यात ना, मी सॉलिड करतोय यापेक्षा यार मी काहीतरी वेगळं करू शकतो याचा आनंद मला स्वतःला व्हायला लागला. की आतापर्यंत यार मी असंच आहे का, म्हणजे मी संत्या म्हणे किंवा असं रफ टफच वगैरे होते, पण घाशीराम केल्यानंतर यार नाही यार, मी केवळ माझ्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना किंवा इतर लोकांना कळण्यापेक्षा ते आता मलाही जाणवलं की नाही संत्या करतोयस काहीतरी वेगळं, करू शकतोस, प्रयत्न करतोयस तू. सो मला वाटतं की मीच काय, कुठलाही कलाकार असो, तुम्ही एखादं कुठली काम करताना त्या कामात तुम्ही स्वतःला अॅनलाइज करायला लागता. कारण अॅनलाइज करणं फार मोठी गोष्ट आहे आणि ती करायलाच पाहिजे प्रत्येकाने, की बाबा नाही यार हे मला जमतं, मी करू शकतो, आणि ते केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. सो येस, आय एम वन ऑफ देम. अशा कलाकारांपैकी मी एकाची मला संधी मिळाली की येस, मला आता मी अॅनलाइज करायला लागलोय की नाही मी करू शकतो, मला हे करता येईल. उद्या ही जबाबदारी जर पुन्हा आली तर पुन्हा ते शिवधनुष्य पेलाला देवाने मला बळ दिलं असं मी समजायला लागतो. आणि त्या पद्धतीने तू घेतोयस मेहनत, आम्ही बघतोय ते तू किती त्याच्यावर काम केलेलं आहेस आणि त्याचं ते परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो. आणि अर्थात पुन्हा एकदा सांगतो ना की साथ संगत फार महत्वाची. नाही ते नाटकात काम करणं, मी नाटक करतोय, ते भूमिका मी करतोय, यापेक्षा ती मी कोणासोबत करतोय, कोणासोबत मला काम करण्याची संधी मिळाली आहे, कुणी माझ्यावर विश्वास टाकलाय. अभिजित पानसे आज हे नाव तुम्ही बोलतो, अनेक वेगवेगळ्या प्रकारची भूमिका जॉनर्स त्यांनी हाताळले. म्हणजे आधी रेगे केलं, त्याच्यानंतर रानबाजार केलं, आता हा तो नाटक करतोय, शिवाय पुरुष नावाचा त्यांनी परत सिनेमा केला. त्यामुळे वेगवेगळे जॉनर हाताळणारा एक हुशार नेता दिग्दर्शक तो आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि माझा खूप चांगला मित्र आहे. आणि हर्षवर्धन पाठक, हर्षदाचे लाईट्स आहेत,
मंदार देशपांडेंनी म्युझिक केलंय, फुलवाचं कोरिओग्राफी आहे, वसंत देवांनी अनुवादित केलेलं नाटक आहे काशीराम कोतवाल, विजय तेंडुलकर लेखक, याच्या आधी जब्बार पाटीलांनी केलंय हे नाटक, त्याच्यानंतर मोहन आगाशीने त्याची भूमिका राणा फडणवीस केलंय. त्यामुळे ही सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टीचं एक काय म्हणतो त्याला दडपण म्हणायला हरकत नाही, पण जबाबदारी घेऊन खांद्यावर येणं ती बाप्पाची जबाबदारी कृपा. तू पुरेपूर पार करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न. आगामी जे काही प्रयोग होतील, अनेक टप्पे हा नाटक जे आहे ते प्रयोगाचे गाठेल, पण त्या सगळ्यामध्ये प्रेक्षकांची जी काही प्रतिक्रिया आहे आणि ज्या शुभेच्छा आहेत त्या कायम तुझ्या सोबत खूप मजा येते, कारण नाटक ही अशी गोष्ट आहे ना की तुमची रिएक्शन इन्स्टंट येतो. पोलराईडचं माहिती आहे ना, कॅमेरा तो कसा असतो, काढलं की रब करतो की आपला मोबाईलचा बघ, काढला की लगेच रिझल्ट करतो. सो नाटक तुम्ही इथे काम कर, इथे रिएक्शन रेडी. त्याकडे तुमचा सिनेमा रिलीज होईल, मग 4 लोकांना भेटाल, मग ते तुमच्याशी बोलतील. मी कंपॅरिझन नाही करत आहे, पण नाटकाची एक मजा वेगळी आणि त्या लाईव्ह ऐकायला मिळतात. जेव्हा तुम्ही परफॉर्म करताना स्टेजवर समोरची जी रिएक्शन पेशंटच्या ऐकायला येतात ना, तेव्हा मी हुरूप अजून वाढतो, यार आपण करतोय. किंवा तर आपण चुकलो तरी अरे काय मजा, एखादा पंच गेला वाया तर आपल्याला तिथेही कळतं की आपण चुकलो इकडे, यार हा पंच आपण चुकीचा घेतला. सो सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे करतात, म्हणून त्याला प्रयोग म्हणतो ना आपण, की आपण दरवेळेला एक्सपेरिमेंट करत असतो. सो आय एम एन्जॉयिंग आफ्टर लॉंग. आणि मला खूप छान वाटलं, कारण आज पहिल्यांदा संतोषच्या घरी या त्याच्या निवांत जो काही क्षण घालवण्याचा जी जागा आहे तिथे या छान गप्पा झालेल्या, ती मुलाखत मला काय लक्षात आहे. थँक्यू. विविध मंडळी येतात त्यांनाही भेट आणि आणखीन थोड्याशा काकूंसोबत गप्पा मारून मी या काय आईला सोडणार नाही, तुला सोडणार नाही. मला काकू खूप आवडलेल्या आहेत. चल भेटूया. अरे मी सगळीकडे मोदक खाते आणि काकूंनी मोदक ऑफर केले, मी खाईन पण थोड्या वेळाने. पण तुम्ही काय काय बनवलंय आज? मी घरात काय काय? भेंडीची भाजी, वालाची उसळ, हा कोथिंबीरच्या वड्या, बर. कोशिंबीर, पापड, लोणचं, सगळं जे काय गणपती सगळं बाप्पाला तुम्ही लागतं सगळं. आवर्जून सगळं लक्ष देऊन जात. आणि संतोषने आज ह्याच्यातलं काय काय खाल्लंय? तरी वालाची आज त्याचं उसळ, डाएट आहे आज का? वालाची उसळ खाल्ली खाल्ली, आहे ना? भेंडीची भाजी खाल्ली, हा त्याच्यानंतर म्हणजे मोदक पण खाल्ले, आज कोथिंबीर वड्या, त्याच्या हा. आवडीचं ते आज सगळं केलेलं सगळं खाल्लं असतं त्यांनी. ओके. आणि कोणत्या पदार्थाचं सगळ्यात जास्त आकर्षण असतं की ही भाजी बनतेच बनते हा, दरवर्षी? त्याचं किंवा आकर्षण म्हणजे वालाचं पीठ आहे, त्याचं म्हणजे बाप्पाला पण आवडते हा. आणि त्यालाही आवडते. बर. आता उद्याचं पण वेगळे प्रकार आहेत ते. हा. उद्या जाऊन मटकीची उसळ, फ्लावर बटारची भाजी, बर. मसाले भात, हम्म. त्याच्यात याचा खीर करतो आपण हा. ह्याला गणपतीला. संतोषला आवडते की? सुक वालाचं हे हा. पिठले असते ना डाळ वाटून, हम्म. ते उद्याला वा. ते करणार. वा. आणि ते घातलं असतं ते गणपती बाप्पाला उद्याचा नैवेद्यासाठी. नैवेद्य. वा. आणि उकडीचे मोदक तुम्ही हाताने वळता आपण तसंच केलेले आहेत हा. ना? वा. उकडीचे म्हणजे गणेशोत्सवात सगळीकडे गेल्यानंतर मला सगळेजण ऑफर काय करतात तर उकडीचं मोदक, कारण आजचा उकडीचा मोदकाचा दिवस आहे, कारण सगळेजण आज घरात उकडीचे मोदक बनवतात आणि बाप्पाला आपल्या सगळ्या जास्त आता उकडीचं उद्याला मोदक. तळणीचे मोदक, उद्या ड्रायफ्रूटचे. तळणीचे मोदक. हा. हा, जे तळून आपण तळून करतो ते कालवले. मज्जा आहे. त्याचा मज्जा आहे. मस्त. कारण 1.5 दिवसात बाप्पाला काय काय करून घालायचं, जेवढं आवडतं तेवढं घालायचं ते. हो, हो. हा. वा. मला काकूंना भेटून खूप छान वाटलेलं आहे. हो. आता दरवर्षी संतोष जोळेकर यांच्या घरी येण्याचं निमित्त जे आहे ते आणखीन बाप्पाचं तर होतच निमित्त, पण काकूंसोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलेलं आहे. कारण संतोषचे विविध सिक्रेट्स त्यांनी आपल्याला सांगितलेले हो. असं म्हणूयात. कारण लहानपणीचा संतोष असेल किंवा अभिनयाची आवड असेल, या सगळ्या गोष्टी या काकूंनी लहानपणापासून बघितलेल्या आहे. हा, संतोषच्या. लहानपणापासून तो जेव्हा त्याला समजायला लागला, चालायला लागला, तेव्हा तो दोन्ही हात खिशात हात घालायचा आणि मग तो काहीतरी आपलं बडबडायचा किंवा मग धनुष्य काय करायचा, मला लागायचं आई तू तिथे बस, तुझा हे कर, म्हणजे असं करायचं. म्हणजे त्याला आवड होती. मला त्यावेळेला वाटलंच होतं की हा पुढे जाणार हा याच्यामध्ये. हा. त्याला त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्यांनी डिप्लोमा केला, त्याला नोकरी पण चांगली लागली होती, पण त्यांनी नाही ते. आणि वडिलांचं इच्छा होती की ती नोकरी करावी. म्हणजे हे काय पोट, हातावरचं पोट असं. तो हातावरचं पोट म्हटलं नाही, तू जा संतोष, माझी इच्छा आहे तू ह्याच्यातच पुढे जाशील. आणि सून- आपण हळूच बोला. संतोष आहे तिकडे. सून कशी पाहिजे तुम्ही शोधताय का? सून त्या बाबतीमध्ये मी त्याला सारखी बोलत असते, सगळ्यात कोणी तशाच असतं असं नाहीये म्हटलं. तू
कर ना आता गणपती बाप्पा आहे तर माझ्यासमोर आली तर ती पण थोडस शिकेल, सगळं बघेल, करेल. करतो 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 बोलत असतो. होईल होईल. अजून- बाप्पाच्या कृपेने सगळ्या गोष्टी छान होतील आणि मला आता मगाशी मी बोलली असती बाप्पाजवळ की पण तो लगेच बोलला असा लगेच मला तिथेच थांबवलं असतं. थांबवलं असतं. काय त्याच्या डोक्यात बसले काय कळत नाही हा एका बाबतीत. बाकी सगळं होईल. कधी वेळ मला माहितीये कधीतरी हा बाप्पा समोर आणून उभी करेल हा, अशी नक्कीच. इच्छा आहे ते आणि स्वप्न ती होईल तुमचं पूर्ण. नक्कीच पूर्ण आता होईल. परत बाप्पाने सगळ्या इच्छा पुऱ्या केलेल्या आहेत, कुठल्याच इच्छा राहिलेल्या नाहीयेत. हम्म. पण ही पण पूर्ण करेलच बाप्पा. वा. पुन्हा एकदा आपण बाप्पाचं दर्शन घेऊयात हो. आणि बाप्पाच्या ब्लॉगची सांगता करूया. खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि हो मी दरवर्षी आवाज तुम्हाला भेटायला नक्की नक्कीच आहे. थँक्यू